की लाचार, गद्दार आणि हरामखोरांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ देणार हे आपण ठरवायचंय। खास करून आता माता भगिनींना आपल्याकडे कसं मतदानासाठी आकर्षित करून घेता येईल हा एक डाव टाकून ते मतदानाला आणि निवडणुकीला सामोरे जात आहेत। हाती घेऊ मशाल रे, पाप जाळू खुशाल रे। अहो किती पाप जाळणार तुम्ही? यांचा पापाचा घडा एवढा भरलाय की तो लपवण्यासाठी योजनांचं पांघरून त्याच्यावरती घालतात। हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप या सरकारवरती आहे। कारण आता 3 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येत आहेत। कालची जी लढाई होती ती आपल्या देशाची, संविधानाची आणि लोकशाहीची लढाई होती आणि ही विधानसभेची निवडणूक येणार आहे ती महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई आहे। या महाराष्ट्राची ओळख जगामध्ये काय म्हणून लिहिली जायला पाहिजे, इतिहासात काय म्हणून लिहिली जायला पाहिजे ते ठरवणारी ही निवडणूक आहे। महाराष्ट्र हा साधू संतांचा, शिवप्रभूंचा, वीरांचा, मर्दांचा ही ओळख आपली अशीच ठेवणार की लाचार, गद्दार आणि हरामखोरांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ देणार हे आपण ठरवायचंय। आणि मी तर म्हणेन मी लाचारी, हरामखोरी आणि गद्दारीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही। प्राणपणाने लढेन पण माझ्या शिवरायाच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही ही शपथ घेऊन मी मैदानात उतरलेलो आहे। ज्या वेळेला या विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली पहिल्याच दिवशी मी म्हटलं होतं की हे गलती सरकार आहे आणि या गलती सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन आहे, हे शेवटचं अधिवेशन। याच्यानंतर निवडणुका आल्यानंतर हे आहे ते जुमलेबाज सरकार या गादीवरती पुन्हा दिसणार नाही ही शपथ आपण घेऊन या मैदानात उतरलं पाहिजे। आहे योजना खूप मांडल्या जात आहेत। खास करून आता माता भगिनींना आपल्याकडे कसं मतदानासाठी आकर्षित करून घेता येईल हा एक डाव टाकून ते मतदानाला आणि निवडणुकीला सामोरे जात आहेत। विनायक राऊत आता तुम्ही सांगत होतात की आतापर्यंतच्या या सगळ्या योजना अंबादास तुम्ही सांगत होतात, चंद्रकांतजी तुम्हाला माहिती आहे गेले 10 वर्ष मोदी सरकार तिकडे सत्तेमध्ये। मग साधा माझा तुम्हाला प्रश्न आहे की 10 वर्षामध्ये या सगळ्या योजना तुम्ही ज्या काही जाहीर केल्या होत्या त्यांनी त्यापैकी किती अंमलात आणल्या? आणि जेव्हा ही शेतकऱ्यांची वीज बिल माफीची घोषणा केली, माझं आज सुद्धा जाहीर मागणं आहे की नुसतं वीज बिल माफ करू नका, शेतकऱ्यांची संपूर्ण थकबाकी आहे ती माफ करा आणि मग वीज बिल माफ करा। आणि नाहीतर जाहीर करा की थकबाकी तुम्ही वसूल करणार आहात म्हणून। थकबाकीवरती बोला। जे शेतकरी ज्यांचे वीज कनेक्शन तुम्ही आजपर्यंत कापत होता, वीज बिल भरलं नाहीस, कनेक्शन कापलं जातं आणि वीज बिल भर मग तुला कनेक्शन देतो, आहेत ना असं? मग आता ती जी काही थकबाकी आहे ती सुद्धा याच अधिवेशनात अजून 1 आठवडा आहे। जे सरकार म्हणून तिकडे बसलंय जुमलेबाज त्यांनी जाहीर करावं की वीज बिल तर आम्ही माफ करतोच आहोत पण थकबाकी सकट वीज बिल माफ करतोय। कारण हे काही अनुभव हे गेल्या काही वर्षात आपल्याला आलेले आहेत। हेच ते संभाजीनगर साधारणतः किती साल असेल कल्पना नाही, सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि शिवसेना प्रमुखांनी जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचं वीज बिल माफ करू ही घोषणा केली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाट उसळली। सुशील कुमार शिंदेनी काय केलं? ताबडतोब वीज बिल माफीचं धोरणच जाहीर केलं, निर्णय घेतला। ऐन निवडणुकीच्या काळात शेतकऱ्याला 0 रकमेची बिलं गेली, निवडणुका झाल्या, जी मूळ कल्पना मांडली त्या शिवसेनेचा पराभव झाला, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार पुन्हा सत्तेवर आलं, सुशील कुमारना पदावरनं पाय उतार व्हावं लागलं, विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर 0 रकमेची वीज बिलं ही 1.5-2 महिन्यात निवडणुकीनंतर दाम दुपटीने यायला लागली। हा अनुभव तुमचा आहे की नाही हे मला तुम्ही सांगा। मग आता सुद्धा हेच चाललेलं आहे। जे मी नेहमी सांगतो की योजनांचा सुकाळ, योजनांचा अतिवृष्टी होते योजनांची, पण अंमलबजावणीचा दुष्काळ आहे। अनेक योजना या एवढ्यासाठी ते मांडतायत की यांचा पापाचा बुरखा जो तुम्ही जे अंबरस तुम्ही मांडलं ना, हाती घेऊ मशाल रे, पाप जाळू खुशाल रे। अहो किती पाप जाळणार तुम्ही?
यांचा पापाचा घडा एवढा भरलाय की तो लपवण्यासाठी योजनांचं पांघरून त्याच्यावरती घालतात. हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप या सरकारवरती आहे. एवढी पापं तुम्ही करून ठेवलेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतातच आहेत. शेतकऱ्यांसाठी सुद्धा जी कर्जमुक्ती मी मुख्यमंत्री असताना केली होती आणि मी करून दाखवली होती, कोणी न मागता मी करून दाखवली होती. कदाचित तो राजकीय माझा मूर्खपणा असेल, कारण राजकारणामध्ये द्यायचं काहीच नसतं. नुसतं निवडणुका आल्यानंतर भुलवायचं असतं आणि निवडणुका झाल्या, आपलं इच्छित साध्य झालं की पुन्हा येणे माझ्या मागल्या, कोण तुम्ही, काय करणार तुम्ही, मोर्चे काढाल, बसलेत पोलीस तुमच्या डोक्यामध्ये लाठ्या आणायला. तुम्ही आणखीन करणार काय, उपोषण करणार. अरे उपोषित तर तुम्ही आहातच. आंदोलनाची तुमच्या पर्वा करणारच नाहीत ते. पण निवडणुका आल्यानंतर आता सुद्धा ज्या काही योजना जाहीर करतायत, या योजना केवळ आणि केवळ या निवडणुकीमध्ये यांची पापं लपवून जिंकण्यासाठी करतायत. हे तुम्हाला जर कळलं नसेल तर मग मी म्हणेन तुमचं आमचं नाही तर महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे.